म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे सध्या एकामागोमाग एक असं अनेकांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आणि त्यातलंच एक नाव म्हणजे IPS अधिकारी जालिंदर सुपेकर. म्हणजे आधी वैष्णवीला सासरच्यांकडून होत असलेल्या छळात हगवण्याची मदत करणं असो किंवा नुकतीच अटक झालेल्या निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना देणं असो, सुरेश धस यांच्याकडून होत असलेला 300 कोटींचा घोटाळ्याचा आरोप, दवाने यांनी केलेला 500 कोटींचा आरोप असो, इतकंच काय तर आता या सगळ्या आरोपांचा प्रवास आता पार सुपेकरांच्या मेहुण्यापर्यंत पोहोचलाय. जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरले. शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव, तर हाणामारी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खेड मंचर इथं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र तरी देखील त्यांचं पोलीस खात्यात प्रमोशन झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे इतके गुन्हे दाखल असूनही त्यांचं प्रमोशन कसं काय झालं? जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच वादग्रस्त मेहुण्यांचं प्रमोशन झालं का? असे बरेच आरोप सुपेकरांवर करण्यात आले. पण म्हणजे हे सगळे आरोप होत असताना सुपेकरांवर साताऱ्यातल्या एका कथित वासनाकांड प्रकरणावरून देखील आरोप होत आहेत. म्हणूनच 2001-2 साली साताऱ्यात घडलेलं वासनाकांड प्रकरण नेमकं आहे काय? शिवाय या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचा सहभाग होता का? सध्या या प्रकरणावर सुपेकरांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सफारी. मंडळी, सगळ्यात पहिलं तर अमरावतीतल्या एका वकिलानं सुपेकर यांच्यावर थेट कायद्यांकडून 550 कोटींच्या खंडणीची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप केला. अमरावतीच्या तुरुंगात बंद असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या कायद्यांचे वकील निवृत्ती कराड यांनी हे आरोप केले. त्यांनी 4 नोव्हेंबर 2023 रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत जालिंदर सुपेकर यांच्यावर 550 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती दिली. यामध्ये हे पैसे दिले नाहीत तर तुरुंगातच मरण्याची वेळ येईल अशी धमकीही दिली गेल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर हा प्रकार समोर येताच राज्याच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यानंतर सुपेकर यांच्यावर तब्बल 6 गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामध्ये हगवणेंना पिस्तुलाचा परवाना मिळवून देण्यात सुपेकर यांचा हस्तक्षेप, कायद्यांकडून 300 कोटींच्या मागणीचा आरोप, गायकवाड बंधूंनी आरोप केल्यानुसार 550 कोटींची खंडणी मागण्यात आली, गायकवाडांच्या सोनं जप्त कारवाईत 150 कोटींचा भ्रष्टाचार, राजू शेट्टींच्या आरोपांनुसार कायद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार आणि आता वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाण यांचं बेकायदेशीर प्रमोशन, या सगळ्यामुळे जालिंदर सुपेकरांचे पाय चांगलेच गोत्यात आले. एकूणच वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासह सुषमा अंधारे यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. पण या सगळ्यात तुम्हाला माहिती आहे का की जालिंदर सुपेकर हे त्यांच्या IPS कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडले होते. मंडळी, जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात 2000 साली मोर्चा निघाला होता. हो, मोर्चा. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच DYSP म्हणून कार्यरत होते. त्याच सुमारास हिरवा शालू नावाचा एक चित्रपट साताऱ्यात तयार होणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटासाठी हिरोईनची निवड होणार असल्याची बातमी तेव्हा अनेक मुलींपर्यंत पोहोचलेली होती आणि अनेक मुलींनी संबंधितांशी या संदर्भात संपर्क देखील साधला होता. काही मुलींनी आपली माहिती, फोटो वगैरे संबंधितांकडे जमा सुद्धा केले होते. पण त्यानंतर काही मुलींना रानावनात नेऊन कास्टिंगच्या नावाखाली भेटी घेतल्या गेल्याचं समोर आलं. पण या सिनेमाच्या प्रक्रियेचा काही उच्चभ्रू लोकांनी मात्र गैरफायदा घेतला आणि काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर हिरवा शालू चित्रपटाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. सगळ्यात पहिलं शहर पोलिसांनी तपास सुरू केला. पण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तपासाची सूत्र तत्कालीन सातारा पोलीस उपअधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपवण्यात आली. पण तपासाच्या नावाखाली अनेक उच्चभ्रू व्यक्तींना सुपेकर यांच्या कार्यालयात बोलावलं गेलं. या प्रकरणी रात्री अपरात्रीही काहींची चौकशी करण्यात आली. त्यामुळे अनेक लोक भयभीत झाले. त्यावेळी या प्रकरणाला वासनाकांड असं नाव देण्यात आलं. पण या प्रकरणामुळे त्यावेळी साताऱ्याच्या अस्मितेला धक्का लागत आहे अशा भावना व्यक्त करत सर्वपक्षीय सातारकरांनी रस्त्यावर उतरत पोलीस उपअधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. म्हणजे काही दिवसांनी हे प्रकरण निवळलं. मात्र या काळात काही उच्चभ्रू लोकांनी पोलिसांकडे पैसे देऊन प्रकरण मिटवल्याची कुजबूज सुरू होती. शेवटी ज्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल झाले होते त्या सर्वांना न्यायालयानं निर्दोष घोषित करत सुटका केली. मात्र या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकर यांचं नाव सातारकरांना मात्र पुन्हा आठवलंय. पण म्हणजे या प्रकरणावर प्रकाश टाकताना जालिंदर सुपेकरांकडून सध्या स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तर बघा, 2001-2 म्हणजे सुमारे 24 वर्षांपूर्वी सातारा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर असताना हिरवा शालू या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी
निर्मात्यानं इतर काही लोकांच्या मदतीनं त्या चित्रपटामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या पीडित तरुणींवर अत्याचार केले. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास माझ्याकडे होता. सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत क्लिष्ट आणि संवेदनशील होता. त्यामध्ये चारित्र्यहनन होईल या भीतीनं कोणतीही पीडित महिला समोर यायला तयार नव्हती. मी आणि माझ्या पथकानं त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी संवेदनशीलपणे संवाद साधला. सदर गुन्ह्याची व्याप्ती व क्लिष्टपणा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात साक्षीदार तपासावे लागले. त्यामुळे गैरसमजातून सातारा इथं मोर्चा निघाला होता. त्यावेळेसच मी मोर्चामधील लोकांच्या शंकांचं निरसन केलं होतं. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणत्याही पीडितेनं कधीही कोणतेही आरोप तपास यंत्रणांवर केलेले नाहीत. सदर गुन्ह्यामध्ये आरोप सिद्ध झाले असून आरोपींना शिक्षा झाली आहे व पीडितांना न्याय मिळाला आहे. पण एकूणच या प्रकरणाच्या निमित्तानं सुपेकर मात्र चांगलेच गोत्यात आलेत. तुमचं या वासनाकांड प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.